माय चॅनल. तर खूप दिवसांनंतर मी शूट करते. खूप म्हणजे मागच्या संडेला मी शूट केलं होतं आणि आज आहे मंडे, म्हणजे आठ दिवसांनी मी शूट करते. तर माझी काही इच्छाच नव्हती आणि 2 दिवसापासून मी स्टॉलवर पण नाही गेली, कारण मला अंग गळालं होतं माझं, त्यामुळे बरं नव्हतं वाटत. आणि आज मी माझ्या जुन्या फोनमध्ये शूट करते, iPhone XR मध्ये. तो पण माझ्या मिस्टरांनी मला घेऊन दिला होता, तर त्यामध्ये मी शूट करते आज. आणि खूप छान वाटते, जसा आधी होता तसंच आहे माझा फोन. मी ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना 1 वर्ष वापरायला दिला हा फोन, कारण मी नवीन घेतला होता. त्यांनी मला नवीन घेऊन दिला, तर मग मी तो वापरत होते. आणि तो पडून होता आणि त्यांना पण काही काम होतं, कामातलं काम होतं, तर मग ते वापरत होते. तर कालच त्यांनी मला दिला हा फोन परत माझ्याकडे, माझी अमानत माझ्याकडे. तर मी वापरते, तर खूप छान वाटते. जसा म्हणजे मी नवीन फोन घ्यायला नव्हता पाहिजे, हा माझा चांगलाच होता XR, पण ह्याचं काय झालंय, एक साईडचा साऊंडच खराब झाला आणि त्यात हँग खूप होत होता, कारण त्याची बॅटरी इफिशियन्सी कमी झाली होती. बॅटरीची लाईफ कमी झाली आहे, 80% झाली आहे. त्यामुळे मला नवीन घेऊन दिला माझ्या मिस्टरांनी, आणि ते वापरत होते. तर भेटूयात. आज त्यांची सुट्टी आहे, आज माझ्या मिस्टरांची सुट्टी आहे. मागच्या संडेला होती, तर डायरेक्ट आज मंडे, तर मंडेला सुट्टी आहे. माहीत नाही सुट्टी आहे का नाही, पण फोन आला तर ते जाणार आहेत, जर बाय चान्स आला तर, नाही तर त्यांची सुट्टीच आहे. आता ते गेले जिमला आणि मला कंटाळा आलाय. बघते त्यांनी आज तरी कुठंतरी नेलं पाहिजे. मला खूप बोर होते घरामध्ये बसून. आणि पुढच्या महिन्यात मी जाणार आहे मम्मीकडे राहायला. तर माहीत नाही आम्ही स्टॉल बंद करू शकतो की बंद करणार आहे की नाही माहीत नाही. तेच आज बोलणं करणार आहेत माझे मिस्टर, कारण माझी काही सिच्युएशन आहे आणि मी थांबू नाही शकत स्टॉलवरती. आणि तिला एकटीला तर काय जमणार नाही, एकटं काम जमणारच नाही स्टॉलवरती. घरची कामं तर जमतात सगळ्यांना, पण स्टॉल वेगळं असतं ना. त्यामुळे आम्हाला वाटतंय की बंद करावं. बघूयात बंद होते की नाही आपलं स्टॉल. आमच्या स्टॉलला आता 7 महिने झाले, 7-7.5 महिने झालेत आणि चांगलं चालू होतं आमचं स्टॉल. बघू काय होतंय. तर भेटूयात नंतर. जर बाहेर नेलं तर शूट करेल, जर नाही नेलं तर बसते घरातच. कारण माझ्याकडे काही जास्त बडबड करायला एवढं टाईम पण नाही आणि काही हे पण नाही. परत 4 वाजता जावं लागेल स्टॉलवरती. तर भेटूयात नंतर. तर गाईस, यांनी मला काय नेलं बाहेर, घरातच बसून ठेवलेलं आहे, कारण त्यांची चालू आहे मीटिंग, कामाची मीटिंग. तर मी घरातच आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमचा स्टॉल बंद होऊ शकतो, तर जे काही सामान वाचलं आहे ते आम्हाला संपवावं लागेल एवढ्या 5-6 दिवसांमध्ये. तर मला तरी जाणार भागे स्टॉलवर. तर भेटूयात स्टॉलवर, नाही तर. आणि ह्यांची सुट्टी आहे, तर मग ह्यांच्या मम्मींनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी म्हणले तुझी सुट्टी आहे तर आज पावभाजी बनव. तर मग आज ते
पावभाजी बनवणार आहे. मी त्यांची रेसिपी तुम्हाला शेअर करते. तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली मित्रांनो, की माझी मम्मी घर चेंज करणार आहे, ते पण माझ्यासाठीच का, पर्सनली स्पेसिफिकली काय म्हणतात ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेलच. आणि मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. फायनली तिने घर चेंज केलं आहे, म्हणजे शिफ्टिंग करणार आहे. पण बघू कधी होते ते, तर ऋतू आणि दीदी तुम्हाला दाखवायलाच कळेल. तर आपण टाकलं आहे ऑलरेडी तेल आणि बटर, आणि तेल आणि बटर टाकून झाल्यावरती त्याला मस्त गरम करायचं आहे. आणि त्यानंतर 2 चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यांनी, ते मस्त तडतडून दिले आहेत. त्यानंतर आपण टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट, 2 मोठे चम्मच आलं लसूणची पेस्ट. त्यानंतर कच्ची जी हे आहे त्याची आलं लसणाची कच्चा वास येतो तो पूर्णपणे जाऊन द्यायचा आहे. आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे. मिठानंतर आपण टाकले हळद 2 चमचे, 2 छोटे चमचे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 मोठे किंवा 1 मोठा, तुमच्या स्वादानुसार तुम्ही टाकू शकतात. आमच्या घरात तिखट लागतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी 1-2 चमचे टाकले. त्यानंतर आपण टाकलं आहे मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर 1 मोठा चमचा. त्यानंतर धने पावडर टाकले होते 1 चमचा. त्यानंतर मॅगी मसाला, पावभाजी मसाला स्वादानुसार तुम्ही टाकू शकतात. आमच्या किचनमध्ये खूप पसारा दिसतो, कारण आजकाल उन्हाळा चालू आहे आणि पुण्यामध्ये पाण्याचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे पाण्याच्या वांद्यामुळे आमचा पसारा खूप आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अंदाजाने काही मसाले टाकले, जसं की चिकन मसाला, बादशाहचा चिकन मसाला. त्यानंतर इथे मध्ये आमच्या सासूबाई करत होत्या, कारण ती शेजारच्या पोरीला खायची होती मॅगी, तर ती मॅगी काही पकलेली नव्हती, तशीच कच्ची ह्यांनी काढून दिली, कारण ह्यांना राग येतो ह्यांच्या मध्ये कोणी केलं का. ते पण खास करून जेवण बनवत असेल किंवा काय हे बनवत असेल तर त्यांना आवडत नाही. तरी तर माझ्या सासूबाईंनी परत मॅगी ठेवली आहे शिजायला. तर मस्त आपल्या भाजीला आपण जे ग्रेव्ही टाकली आहे बनवायला, मसाले टाकून त्याला मस्त तेल सुटू दिलं आहे. इथे मी माझा पलीकडे 3ऱ्या गॅसवर हे टाकलं आहे, आपला रगडा, पाणीपुरीचा रगडा आपण घरीच बनवून नेतो ना, तर तो रगडा पण तिथे बनत आहे, म्हणजे बनवून झालेला आहे, थंड करायला ठेवला आहे. त्यानंतर इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी माझ्या मिस्टरांनी टाकली. आमच्या घरात सगळ्या भाज्यांमध्ये टमाटा जास्त टाकतात, कारण आंबट लागतं खायला. आमच्या घरामध्ये आंबट प्लस तिखट. तर साधारण 5 ते 6 कांदे आणि 4-5, म्हणजे जेवढी क्वांटिटी कांद्याची आहे तेवढीच
टोमॅटोची टाकली. तर कारण आम्ही जास्त बनवतोय आणि नेहमीच बनवतो, कारण आम्हाला वाटायला खूप आवडतं लोकांना. ती पोरगीसारखी मागं लागली होती आमच्या शेजारची, त्यामुळे सारखी बघत होती तिची मॅगी झाली की नाही. इथे ह्यांनी टाकला आहे आपली जेवढे आपण भाज्या टाकतो त्याची प्युरी टाकली. आम्ही इथे ना कच्चीच म्हणजे हे टाकली यावेळेस आम्ही, म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि सासूबाईंनी एक्सपेरिमेंट केला आहे की जर कच्ची भाजीची प्युरी टाकून जर बनवली पावभाजी तर कशी लागते. तर ते त्यातमध्ये पावशेर वाटाणा, पाव बीन्स, श्रावणी एवढा म्हणतात त्या आपण मराठीमध्ये तो, आणि बटाट्याला तर आपण उकळून घेतलेले ऑलरेडी. बटाटे घेतलेत, तीन चार बटाटे घेतलेले आहेत आणि फ्लावरची भाजी. बस एवढंच टाकतो आम्ही, म्हणजे जी भाजी असेल ती टाकतो. आमच्या घरात तेवढे अवेलेबल होते त्यामुळं तेवढं टाकतो. इथे त्यांनी ते टाकून सर्व मिक्स केलं मिश्रण आणि शिजायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही ही चूक करू नका. बीन्स जे आहे ना, बाकीचं नाही शिजवलं ना, उकळून नाही ठेवलं ना तरी बाकीचे तरी चालेल, पण हे जे आहे आपले बीन्स श्रावणी घेवडा तो त्याला आहे ना तुम्ही उकळून घ्या आधी, मगच त्याची पेस्ट करून टाकू शकतात. कारण त्याचं कच्चा जो हे होतं ना ते आम्हाला लागत होतं, कच्चा टेस्ट बीन्सची. बाकीची टेस्ट मस्त होती, खूप भारी झालेली पावभाजी. आणि आम्हाला इथं तिखट कमी लागलं, त्यामुळे आम्ही त्यात अजून थोडे मसाले बटर टाकले. बटरचे 3 क्यूब्स छोटे ते टाकले. तसे माझे मिस्टर हे भारी बनवतात, काही पण असू दे, मॅगी म्हणा, सँडविच, पास्ता, साधा अंड्याला पण ते टेस्ट खूप भारी देतात. म्हणजे त्यांच्या हाताला चव आहे. म्हणजे माझे जे सासरे होते त्यांच्यापासनं माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मधल्या दिरांना हे लागली, सवय लागली जेवण वगैरे बनवायची मस्त. इथे यांनी परत तिखट आणि टेस्ट एनहान्स करण्यासाठी चिकन मसाला टाकलाय आणि बटर वरून सोडले. काही नाही, थोडंसं पाणी टाकून उकळी येऊन दिली. झाली माझ्या मिस्टरांची स्पेशल पावभाजी. तर 2-2.5 किलोचा कुकर भरून अशी पावभाजी बनवून झालेली आहे. नंतर पावभाजीला तर पाव आम्हाला गरम केल्याशिवाय जात नाही पाव, त्यामुळे आम्ही नंतर पाव गरम केले. ते तर तुम्हाला माहीत असेल. बटर आणि तेल थोडंसं टाकून आपल्या तव्यावरती शेकायचा पाव आणि खायचं. इथे मला टेस्ट थोडी, माझ्या मिस्टरांना टेस्ट थोडी कडू लागली, पण ती कडू नव्हती, ती कच्च्या बीन्सची ती चव होती.
मीठ स्वादानुसार त्यांनी टाकल्यावरून मीठ कमी होतं का, कारण तुम्हाला जेवढं मीठ म्हणजे स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकतात. माझे मिस्टर कसे म्हणजे त्यांची स्टडी वेगळी झाली, प्लस त्यांनी ते फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना ना चव वगैरे त्याचा अंदाज बरोबर आहे. म्हणजे मी जर बनवायला गेले काय तर मी त्यांच्यासमोर फेल आहे, माझं काही ना काहीतरी कमी पडतं, पण त्यांचं अजिबात नाही. माझे सासूबाई एवढे वर्ष झाले हे करतात, जेवण बनवतात. त्यांचं पण जेवण फेल जातं, पण माझ्या मिस्टरांचं नाही जात. त्यांची टेस्ट बरोबर असते. कधीतरी तिखट फक्त, पण मिठाचं प्रमाण, तेल कमी, सगळं त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तेल कमी लागतं. म्हणजे ते अजिबात तेल जास्त वापरत नाही. कमी तेलामध्ये ते कधी काय बनवायचं असेल तर ते बनवतात. तर तुम्ही बघू शकता, आधीच आम्ही 2 चमचे मिरची पावडर टाकली, त्यावर अजून 2 चमचे मिरची पावडर टाकली. म्हणजे आम्हाला खूप तिखट लागतं, तिखट आणि आंबट. तर झालेली आहे आपली पावभाजी. अशी सोप्या पद्धतीमध्ये पावभाजी बनवतात ते. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा माझ्यासाठी पावभाजी बनवली होती तेव्हा अशी नव्हती बनवली. म्हणजे आपण जी नॉर्मल खातो बाहेर तशी होती. म्हणजे मॅश केलेली, तव्यावरती मॅश नाही का करत भाज्या, तशी बनवायची ते. पण मला माझ्या हाताखाली यायची, मला नाही आवडत अशी भाज्या. जर हे असेल, भाज्यांची अख्ख्या भाज्या दिसत असेल तर मला पावभाजी खायची इच्छा होत नाही. आणि माझी सर्वात फेवरेट पावभाजी आहे. तर मग त्यांनी आयडिया लावली की आपण भाज्या उकळून त्याला ग्राइंड करून मग भाजी बनवावी. तर ती इतकी टेस्टी होती ना. तुम्ही नक्की कधी पावभाजी बनवली तर अशी ट्राय करा.